नमस्कार मंडळी, क्लासिक कलाकारी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। मंडळी, शिवनेर विद्या मंदिर बॅच 2000 ते 2001 10वी ब यांचा गेट टुगेदर अर्थातच स्नेह संमेलन सोहळा भाग पहिला आपण बघितलाच असेलच अशी आम्ही आशा करतो। त्यालाच अनुसरून हा पुढील भाग दुसरा आम्ही अपलोड केलेला आहे। पहिल्या भागात आपण अगदी सुरुवातीपासून ते वैयक्तिक मनोगत व्यक्त करण्याचा थोडाफार भाग बघितला। त्यापुढील उरलेल्या विद्यार्थ्यांचे वैयक्तिक मनोगत या कार्यक्रमापासून आपण पुन्हा सुरुवात करूया। चला। सर मॅडम आणि आभार, त्यांनी 25 वर्षानंतर आम्हाला इथे एकत्र आणलं। मनोज अशोक पदाले, मी 10वी नंतर 12वी केली सायन्समध्ये आरजे कॉलेजमध्ये। तू कितव्या वर्षी आला होता? म्हणजे तू पहिलीपासून नव्हता, 7वीला पहिला अंधेरीत होतो, ठाण्यात होतो, ही माझी तिसरी शाळा। मग 7वी ते 10वीचा वेळ तिकडे, अचानक 10वीत वडा झाला, मी 5वा, काय माहित नाही कसा घर होता रे, तू हुशार होता। 11वी 12वी सायन्स आरजे कॉलेजमध्ये केलं। त्याच्यानंतर इंजिनिअरिंग केली पेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये नेरूळला। त्यानंतर आता सध्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये सिनियर डेटाबेस डेव्हलपर म्हणून जॉब लागली। माझं लग्न 2019 मध्ये झालं। आम्ही होतो, मला बोलवलं नव्हतं। बरेच कॉन्टॅक्ट्स मिस झाले, एफबी आणि व्हॉट्सअपमुळे आल्यानंतर। माझं सध्या मी डोंबिवलीला शाळेतल्या आठवणी। मला तसं काही जास्त मारही खाल्लेला नाही, मला आठवत नाही। फक्त पहिल्यांदा एक आलं म्हणजे 7वीत, तेव्हा मला खूप दुःख झालेलं। म्हणजे मी कधीच मान होता केला आयुष्यात। मला पहिली शिक्षा झालेलं, सगळ्यांना उभं केलेलं वाटतं तेव्हा। तेव्हा मला मनात खूप दुःख झालेलं की असं की कुठेच मला कधी लहानपणापासून मला एकही शिक्षा नाही झाली, इकडे आलेलं पहिली शिक्षा झाली, आणि ती पण माझ्यामुळे नव्हती, बाकीच्या लग्नानंतर पूर्व प्रदीप रावण। माझा 10वी इथे झाल्याच्या नंतर 11वी SNDT कॉलेज घाटकोपरला। त्यानंतर जॉबच म्हणजे 13वीपासूनच मी जॉब करायला लागली, परिस्थिती एवढी नव्हती। त्याच्यानंतर लग्न झालं 2015 मध्ये, आणि जॉब तर माझा चालूच होता। थोडे दिवस गेले, चांगले गेले। ठीक, मला एक मुलगा आहे छोटा, 9 वर्षांचा। आता 2021 मध्ये माझे मिस्टर गेले। आता माझा मुलगा थोडासा मोठा झाला, 9 वर्षाचा आहे, आणि आता मी पनवेलला राहते। जॉब चालू आहे, रिअल इस्टेट कंपनी आहे, आणि ते खूप छान वाटते तुम्हाला सगळ्यांना भेटून। खरंच सगळ्यांचे मनापासून आभार। अनिलचे सगळ्यांना एकत्र आणलं, आणि हा वैभव तर नेहमी तुझा सुद्धा पुढाकार आहे त्यात। सगळ्या मुली आल्या पाहिजे असं हिने मला सांगितलेलं। आणि कल्पना हा नेहमी माझ्यासोबत होती पहिल्यापासूनच, म्हणजे कॉन्टॅक्टमध्ये कल्पना तर होतीच। आणि शाळांमध्ये हे सगळं बघून खूप छान वाटतं। खूप वर्षांनी आले, 25 वर्षांनी आपण सगळ्यांना भेटतो। मी तर चालत आहे, खूप आवडतं मॅडम, एकदम अपडेट, म्हणजे असं राहायचं एकदम छान। मला खूप चांगलं वाटतं की मी अशी आहे। 10वी पर्यंत शिक्षण माझं इथे झालं। ते 11वी 12वी पदवीधर मी केलं धन्यवाद कॉलेज घाटकोपरमध्ये, भौतिकशास्त्रामध्ये। 2006 मध्ये मी जॉबला चालू केलं। काम करत होतो। त्याच्यानंतर मग ते काम करता करता मी त्या फील्डमध्येच इन्व्हॉल्व झालो, आणि त्याच कामामध्ये युनिटेकमध्ये काम केलं। युनिटेकनंतर कॉर्ड काम होतं लिमिटेड, तिथे मी आता एक चारित्र्य मॅनेजमेंट काम करतो आहे। राहायला मी तर डोंबिवलीला आहे। शाळेत सांगायचं म्हटलं तर मला बरेच किस्से आठवतात। 5वीला होते तेव्हा मॅडम मला म्हणायचं केस आपण का नाही येतो, मी काही जायचं, पाठी बसायचो, मार पण खाल्ला होता। नंतर माझ्या म्हटलं की तू तुझ्या आईला घेऊन ये। मी आईला घेऊन आलो। आईने मॅडम मला कंप्लेंट केली, हा ऐकत का नाही माझं, आग करायचं म्हणजे केस टाकून आलो। मॅडमचं एकदम इमोशनल होते, आपला मारायचा माझ्याकडे नाव यायचं हळूहळू। आणि प्रॅक्टिस मला आठवते, मी जवळजवळ 3 वर्ष शाळेत
जुलैपासून ते मार्चपर्यंत प्रॅक्टिकलची एक्झाम होती त्या वर्षी मी काय चालू होतो डायरेक्ट. तोपर्यंत माझा ॲक्सिडेंट झाला होता त्यामुळे काय ऐका नव्हता आला. मी सर्व 2 सर घरी यायचे माझे, शाळेसर घरी यायचे शिकवायला, पाणी सर आणि डॉक्टर तर माझ्या बाजूला राहायचे. त्यांनी गायडन्स दिलं होतं त्यावेळेस. प्रॅक्टिकल मी शाळेमध्ये आलो तर मॅडमनी मला काहीच माहिती नाही प्रॅक्टिकलचं, त्यांनी केलंच नाही प्रॅक्टिकलचं आतमध्ये. आणि बाहेरून परीक्षा चालू होते शिकवायला, त्यात ऑब्झर्वेशन करायला. त्या मॅडमने माझी हेल्प केली हे अजून आठवते. तेव्हा तेव्हा 85 पास झालो. आणि दुसऱ्यानंतर त्याच्यानंतर मला 10वीला 72% मार्क पडले. तर मॅडम जेव्हा माझ्या बोर्डात शेवटच्या लास्टला नाव आलं तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. आणि वडिलांकडे मी शिवदेव शाळेमध्ये होतो. सांगायचं म्हटलं तर आम्हाला मॅडम आम्हाला 3री 4थीला आणि आम्ही एकत्र बसायचे. आता सध्या मी राहायला ऐरोली येथे आहे. मी 12वीपर्यंत मी सायन्स केलं चेंबूरला. त्याच्यानंतर घरची परिस्थिती व्यवस्थित नसल्यामुळे मी LNGमध्ये अप्रेंटिसशिप केली. आता सध्या सिनियर टेक्निशियन म्हणून LNGमध्ये कार्यरत आहे. 20 वर्ष सेवा झालेली आहे. आता कंपनीच्या कामानिमित्त थोडं देश परदेश थोडं फिरायला तर थोडं 2-3 महिने फॅमिलीपासून लांब असल्यामुळे थोडं बरं वाटतं. बोरिंग वाटतं. आज सांगायचं म्हटलं तर आमचं हे गेट टुगेदरचं ठरलं तेव्हा अनिल बोलला, तेव्हा पण मी सौदीमध्ये होतो. अनिल बोलला अरे गेट टुगेदर करायचं आहे आपल्याला. ठीक आहे तुम्ही करा सगळे, मी सध्या बाहेर असल्यामुळे मला काही जमणार नाही. पण अनिल बोला नाही तू आलं का तू सांग कधी बोला अरे माझं काही फिक्स नाही पण तुम्ही करून घ्या. पण तरी तू बोला नाही तुझी डेट सांग. बरोबर ठीक आहे मी जुलैमध्ये मी कळा येणार. मग आता सध्या 2 दिवसच झाले मी इकडे आलो. त्यामुळे ते अनिलचं पण धन्यवाद की त्यांनी हा कार्यक्रम माझ्यासाठी कुठपर्यंत केला आणि एवढा त्यामुळे मला पण या कार्यक्रमामध्ये सहभागी होता आलं. शाळेचं किस्से सांगायचे म्हणजे तर मला आठवतं की मला लंच टाईम आवडायचं. लंच टाईममध्ये कसं अनिलचा डबा मी खायचो माझा डबा आणि त्याच्या त्या डब्यात ती शेंगदाण्याची चटणी आणि चपाती वगैरे मला भरपूर आवडतं. दुसरं सांगायचं म्हटलं तर मला केदार सरांविषयी मला इतिहास मला भरपूर आवडायचा कारण त्यांची जी शिकवायची टेक्निक होती म्हणजे 2 भाग करणार इकडे तिकडे. आमच्याकडे ते इसवी सन 1981-82 असं कधी लक्षात नाही आलं. पण सरांनी कधीच पुस्तक न घेता बिना पुस्तकाचं सरांनी ते शिकवलं. पण आम्ही विचारलं सरांचं एवढं सगळं कसं सांगायचं झालं तर मी सध्या ऐरोलीमध्ये राहतो. सगळ्यांचे मेन म्हणजे अनिलचे पहिलं त्याला गेट टुगेदर सांगितलं तर मी म्हणाले गेट टुगेदर ठीक आहे म्हटलं पाहूया. नंतर मग इतके छान वाटायला लागले की म्हटलं नाही आता आपल्याला जायचंच आहे. तर आणि कल्पनाने शोधून काढलं कॉल करून यायचंच आहे तुला असं छान. मी 8वीला या शाळेत आले. 8वी 9वी झाली आणि 11वी 12वी ज्युनियर कॉलेज पण इथूनच केलं. आणि मी पवईवरून यायचे बस पकडून इथे उतरून पाईपलाईन चालत शाळेत यायचं. तर खूप छान होतं शाळेचे खूपच छान वाटलं. आणि त्याच्यानंतर 13वीला मी बगडगावमध्ये ॲडमिशन घेतलं पण काही ठीक नाही वाटलं. मग मी युनिव्हर्सिटीतून माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. ग्रॅज्युएशन करता जॉब पण केला. मी अजूनही करते आहे. MSc कंपनीमध्ये आता आहे सेल्स सपोर्ट. माझं लग्न 2017मध्ये झालं आणि मला एक मुलगा आहे तो आता 2रीला. आणि छान आता छान वाटते सगळ्यांना भेटून म्हणजे शाळा बघून खूपच सुंदर वाटते खूप छान वाटते. आणि शाळेचे किस्से म्हणायचे तर मला एक किस्सा आठवते केदार सरांचा. परीक्षा झालेली सामान्य परीक्षा की काहीतरी आणि सर दुसऱ्या वर्गामध्ये ना पेपर चेक करत बसलेले. सरांनी बोलवलं मला या रोल नंबरला बोलवलं. मी गेली सरांनी पाहिलं आणि मग विचारलं काय लिहिलेस आणि सर मी वाचलं म्हणजे सर मला म्हणाले असं लिहितात का हे काय लिहिलेस तर तुझा मुलगा असतेस तर मी तर इतकं मारलं असतं. आणि रडत आली मला विचारलं काय सांगितलं की सर काय म्हणजे मी काय सांगू आता असं खूप सुंदर असं किस्सा आणि अजून पण खूप छान. नमस्कार सर्वांना. मी अमित विरुद्ध असतो. सर्वप्रथम आजचा दिवस हा 25 वर्षाने आला आहे. तर सर्वांचे मनपूर्वक आभार. खास करून अमितचे त्याने हा 25 वर्षाने आजचा दिवस घडून आणला आहे. एवढी मोठी कल्पना येणं पण भरपूर विचार करावा लागतो. मोठ्यानं बोल. आपली 2001मध्ये आमची 10वी झाली नव्हती. नंतर 12वी माझी सायन्समधून KG सोमनाथमधून झाली. त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग माझी 2007मध्ये कंप्लीट झाली. त्यानंतर मी ॲज अ स्टार्टअप माझ्या वडिलांबरोबर करिअर चालू केलं. ॲज अ इंजिनिअरिंग चालू केलं. त्यानंतर मग
असं काम करता करता मला एका कंपनीने ऑपॉर्च्युनिटी दिली, ऑफर जॉईन होतो आणि तुम्हाला हे करतो ॲव्हरेज इंजिनिअरिंग म्हणून त्यांच्यावर कामाला दाखवून बसलं. त्यानंतर मग 2014पर्यंत मी प्रोडक्शन इंजिनिअरिंग करून ॲज अ ऑइल अँड गॅस फील्डमध्ये दाखवतो. तिथून मी 2014मध्ये मग दुसऱ्या कंपनी स्विच केली ॲज अ असिस्टंट मॅनेजर. गुलबर्गला एक कंपनी आहे, तिथे मी जॉईन केलं. आणि ॲज ऑफ नाव 2000 म्हणजे 17 वर्षाचा वेळ झाला आहे मला. ॲज अ डिवाय डेप्युटी मॅनेजर करून आहे आता मार्केटिंग. म्हणजे ॲक्च्युली मी ज्युनियर इंजिनियर प्रोडक्शननंतर काढण्यानंतर आता मार्केटिंगमध्ये आता आलो आहे. मार्केटिंगमध्ये ॲक्च्युली आमची अशी ऑइल अँड गॅस फील्ड पडते आमची. म्हणजे स्पेशल रिफायनरी प्रोडक्ट असतात, मोठे मोठे टॉवर्स, कॉलर्स, हीट एक्सचेंजर्स, जे आपले क्रूड ऑइल्स, केमिकल प्लांट्स आहेत, ते त्याच्यामध्ये आमच्या मेजर हे आहेत आमच्यामध्ये आमच्यामध्ये. जे सांगायला झालं ते कंपनी सांगतो ONGC, EL, EPCL, HPCL हे आमचे क्लायंट असतो आता. तर त्याच्यामध्ये वास्ट नॉलेज पण बऱ्यापैकी आम्हाला आलं. कंपनी काढू कंपनीचं जे सांगतो इवन आता माझं लग्न 2013मध्ये झालं. आता मला मुलगी आहे, ती 6वीला आहे. एक मुलगा आहे, इंजिनियर केजीमध्ये आहे. नमस्कार, माझं नाव प्रताप मधुकर भिताळे. मी राहायला इथेच असल्यामुळे नक्कीच शाळेमध्ये ॲडमिशन घ्यावं लागलं आणि 10वी इथेच कंप्लीट केली. 10वी शिक्षणामध्ये तर मी ॲव्हरेज स्टुडंट होतो, म्हणजे फक्त पासिंग होणं किंवा त्या पद्धतीचे मार्क्स भेटायचे मला. आणि तेव्हा असा काय उद्देश वगैरे नसायचा, पण एक आयडियल शिंदे मॅडम नेहमी आयडियल असायच्या की नेहमी मी त्यांना माझ्या आईसारखं विचार करायचो, कारण त्यांचं बोलण्याची पद्धत, राहण्याची पद्धत, सांगण्याची पद्धत ही नेहमी आईसारखी असायची. तर आणि एकदा त्या आम्हाला बसमध्ये भेटल्या होत्या. मी बसलो होतो, त्यांनी मला समोरून ओळखलं. म्हणजे ऑलमोस्ट 3-4 वर्षानंतर मी बगरकर असताना त्यांनी ओळखलं होतं. त्यांनी समोरून मला ओळख दाखवली, तेव्हा मला एकदम मनातून भरून आलं की मॅडम एवढ्या मोठ्या असताना पण माझ्यासारख्या स्टुडंटला त्यांनी ओळख दाखवली. तो एक चांगला किस्सा माझ्या लक्षात आला. करिअर बाबत सुरुवात करायची तर मी BCom ग्रॅज्युएट आहे. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर लकीली माझं SBI मध्ये सिलेक्शन झालं होतं. SBI मध्ये मी 1 वर्ष काम केलं, त्यामुळे गव्हर्नमेंट जॉब मला काय असं आवडला नाही. तर मग मी गव्हर्नमेंट जॉब सोडला. त्यानंतर ICICI मध्ये लागलो. ICICI मध्ये मला बँगलोरमध्ये माझी पोस्टिंग झाली होती. मला SAP साठी सिलेक्शन झालं होतं आणि मी SAP शिकण्यासाठी बँगलोरला गेलो. तिकडे 5-6 वर्ष झाल्यानंतर आता DCP मध्ये जॉब करतो आहे. गेली 5 वर्ष झालं मी DCP मध्ये सिनियर मॅनेजर म्हणून काम करत आहे. शाळेचे किस्से तर खूप आहेत. एक किस्सा चांगला आठवतो की आम्ही त्या ग्राउंडमध्ये चॉकने आबाधुबी खेळायचो. आजकालच्या मुलांना खूप सारे टॅब्स आहेत, हे सगळ्या आहेत, पण आम्ही त्या चॉकने पण खेळून मजा केलेली आहे. तर ते फिजिकल खेळणं खूप कमी झाले. ते आम्ही आमच्या पुढच्या पिढीला देण्याचा प्रयत्न करतो. मी तरी प्रयत्न करतो माझ्या पुढच्या पिढीला हे देण्याचा. शाळेत कॉलेज केलं आहे. 13-15 मी युनिव्हर्सिटीमध्ये केलेली आहे. आणि नंतर मी युनिव्हर्सिटी करता करता मी जॉब पण करत होते. पण आता 19 वर्ष मी अकाउंट फील्डमध्ये जॉब करत आहे. माझं लग्न 2006मध्ये झालं. 2 मुली आहेत, एक 12वीला आणि 20वीला आहे आता. आणि शाळेमध्ये तर भरपूर आठवणी आहेत. आणि ॲक्च्युली शिक्षकांमुळेच आज आम्ही त्या आहोत, त्या पोचला जे काय आहोत शिक्षकांमुळेच. आणि शिंदे मॅडम जे शाळेत शिकलं ते पण खूपच छानपैकी मॅडमने शिकवलेलं आहे. आणि आमच्या मुलांनाही तसंच शिकवण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यांना नेहमी सांगतो आपले शिक्षक आम्हाला असे सांगायचे, तसे सांगायचे. आणि आज एकाने आम्हाला विचारलं की पुढे झाली मम्मी तू आज. मी शाळेत चालली आहे. मग मम्मी तुझी बॅग कुठे, तुझी बॉटल पुढे, तिला घेतलं बॅगेत ठेवलं आहे. आणि आज खूप बरं वाटतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे थँक्स अनिलला, त्यांनी त्याच्यामध्ये काही भरपूर पर्सनल प्लॅनिंग चालू होतं पण होत नव्हतं. आणि हे करायचं म्हटलं तर इतिहास फेवरेट सब्जेक्ट होता. सरांनी शिकवलं ते खूप आवडायचं. आणि 10वीला पण चांगले मार्क्स होते. 12वीला पण सिनियर कॉलेजला तिथे 12वीला पण छान मार्क्स पडले मला. सर्वांचा अभिनंदन. थँक्यू. मोठ्याने बोल. पहिलीपासून आपल्या शाळेत आहे. म्हणजे 4थीपर्यंत मी एकदम टॉपला होतो. 5thला आम्हाला डोंगरे मॅडम होत्या.
5वी ब ला. तुला म्हणायचंय काय? म्हणजे त्याच्यानंतर शिक्षणातून थोडासा म्हणजे खेळण्यामध्ये मस्तीमध्ये जास्त इन्व्हॉल्वमेंट झालं. त्याच्यानंतर म्हणजे मॅडम आम्हाला मॅथ्सला होत्या चांगलं शिकवायच्या, पण माझं लक्ष काय त्याच्यात असेल. माझा खास मित्र जर वैभव एकदम पासून लास्ट पर्यंत आणि अजून काळे प्रसाद इतर असायचे आणि खूप मजा यायची शाळेमध्ये. पण अभ्यासामध्ये थोडी मारामारी असायची, मॅडमकडून खूप मार खाल्लेला आहे. 5वीला पहिलंच वर्ष असं गेलं की मला ते गणित डोक्यातच शिरत नव्हतं. म्हणजे 4थी पर्यंत एवढं टॉपला असून पण अजिबात समजत नव्हतं. त्या नादात केस गेले. 7वीला तुम्ही वर्ग शिक्षिका होतात. शेवटच्या दिवसाचा त्याचा मला किस्सा आठवतो. आम्ही दोघे जण बेंचवरती बसलो, आम्ही खूप गप्पा मारायचो आणि हे तुम्ही आम्हाला एकसारखं ओरडतच असायचं की तुमचं काय चाललेलं असतं नक्की. शिकवत असलं तरी तुमच्या गप्पा तर चालूच असतात लास्टपर्यंत. तो एक 7वीचा शेवटचा दिवस असेल मला वाटतं, एक्झाम चालू होणार आणि तुम्ही आम्हाला ओरडलेला, अरे तुम्ही कधी सुधारणार आहात की नाही, तुमच्या या गप्पा संपतात की नाही, वर्ष झालं आज. आणि सरांचे इतिहास शिकवणं खूप छान होतं. ते म्हणजे बिना पुस्तक घेता पण त्यांचं सगळं पाठ असायचं, ते आमच्या कधी डोक्यात शिकायचं. सगळे इन्स्टिट्यूशन आम्ही इकडचे तिकडे लावायचे. ठीक चालेल. मी तसा पण 9वी पर्यंतच होतो. 9वी ला मी फेल झालेलो. त्याच्यानंतर मग नेक्स्ट इयरला मी म्हणजे 2002ला मी केली इथून. मित्र सगळे हेच होते पहिलीपासूनचे, म्हणून ते छान वाटते, मस्त वाटते. आणखीन सध्या आता म्हणजे 12th पर्यंत मी 12वी पर्यंत केलं शिक्षण. त्याच्यानंतर घरच्या परिस्थितीनुसार मग जॉबला लागलो. आता मी सध्या ग्रँड हयातमध्ये आहे. पहिला जॉब माझा ताज कॅटरर्समध्ये होता इथे एअरपोर्टला. तिथे 2 वर्ष केल्यानंतर मग मी ग्रँड हयातला लागलो. मग तिथे सध्या माईक आहे हवा तर लाऊडली मोठ्या. त्याचा आवाज जरा बारीकच आहे. पहिलीपासून ते 10वीपर्यंत या शाळेमध्ये शिकलेलो. त्याच्यामध्ये 5वीमध्ये पलटी मारलीमध्ये ट्रेन लावतो. नंतर तुमची बॅग भेटली काशीला होता. त्यावेळेस लागे म्हणून प्लास्टिकची करा 5वीला. त्याच्यानंतर तुमच्याकडे सगळे आपले जे वातावरण आहे एकदम एन्व्हायरमेंटमध्ये गेलेलं आहे सगळं. 10वीमध्ये असं होतं की मला मी पास होईल घेण्याची गॅरंटी नव्हती. माझ्या घरच्यांना पण नव्हती, मला पण सगळे बाबा तिला दिलं बाबा. अनेकचा भाऊ म्हणून सगळी ओळख आहे माझी. अजूनपर्यंत पण अनेकचा भाऊ बाबा 10वी पास होईल का नाही बोलला. जसा रिझल्ट लागला आणि तिथे आम्हाला 100 भेटले. तिला मी किती पडलं इंग्लिशला, म्हटलं सर काठावर पास झालं. त्यावेळेला तो दिसा आहे. त्याच्यानंतर 11वी 12वी तिथे झाली शिवनेरीमध्ये. त्याच्यानंतर 13वी ते 15वी विक्रोळला संदेश कॉलेज आहे, संतोष होता माझ्याबरोबर, आम्ही तिथं कम्प्लीट केलं. त्याच्यानंतर 2006मध्ये 7मध्ये जॉबची करिअरची सुरुवात झाली. म्हणजे जे मला बाहेर जॉब कुठे आहे त्यावेळेस आम्ही जॉईंट फॅमिली आम्ही इथे दाखवलेलं होतो असं काय. त्याच्यानंतर मग 2010 हे माझ्यासाठी टर्निंग पॉईंट झालं. मी पुण्याला शिफ्ट झालो. त्यामध्ये माझं ग्रोथ झालं. टाटा कॅपिटलमध्ये जॉईन केलं. 10 वर्ष टाटा कॅपिटलमध्ये काढले. 2012ला माझं लग्न झालं. लग्न झाल्याच्यानंतर आता फॅमिली सेटल आहे पुण्यामध्ये. प्रॉपर स्वतःचं घर आहे पुण्यात. त्याच्यानंतर आता मी माझी बदली झाली नाशिकला. फॅमिली पुण्यात आहे, मी नाशिकला आहे. हे पण चालू आहे, घेऊन चालू आहे. पहिली ते 10वी माझं शिवनेरमध्ये शिक्षण झालं. 11वी ते 12वी मी SNDT मध्ये केलं. 13वी ते ग्रॅज्युएशन माझं श्रीनिवास बदरका कॉलेजमध्ये कॉमर्स शिक्षण केलं. गोरेगावला फार्मामध्ये माझं फायनान्समध्ये जॉब होता. आता मी HDFC बँकमध्ये ॲज अ ऑफिस असिस्टंट आहे, अकाउंट असिस्टंट. आणि डोंबिवलीला मी राहते. 2010मध्ये माझं लग्न झालं. 13 वर्षाची मुलगी आहे, 7वीला आहे आता. बस आठवणीचा शिंदे मॅडम सोबत छान केलंय. केदार सरांचं मला आठवतं अंधश्रद्धा निर्मूलनावर ते नाटक वगैरे बसवायचे. बस
आणि मॅडम तर एकदा दोनदा मी मार खाल्लाय. बस तेवढंच. शिक्षकांना वंदन आणि सर्वांचे आभार. माझं नाव प्रसाद कोळंबकर. माझं शिक्षण 1ली ते 10वी याच शाळेमध्ये झालं. 11वी 12वी मी नाईक कॉलेजला केली. त्यानंतर साधारण 3 वर्ष मी फील्डवर्कमध्ये जॉब केला. आता त्यानंतर 3 वर्षानंतर 3 वर्ष गेलं. त्यानंतर 3 वर्ष मी आता डिझायनरमध्ये या कंपनीमध्ये जॉबला होतो. आता सध्या आता गेली 13 वर्ष स्वतःचा व्यवसाय आहे फ्रीलान्सिंगचा. मी स्वतः डिझाईन्स वगैरे करतो. आजचा जो फ्लेक्स बनवला आहे तो डिझाईनसुद्धा मीच केला आहे. खूप छान. माझं लग्न आत्ता साधारण 2021मध्ये झालं. म्हणजे माझं लग्न तुमच्यापेक्षा कधी लेट झाला तेव्हा सुखी होतं. सध्या आम्ही घाटकोटरमध्ये एकत्र रुग्ण झालो आणि वाईफ नर्स आहे. शाळेची आठवण सांगायची म्हणजे मधल्या सुद्धा सोबत खाल्लेल्या टिफिन आणि वैभव आणि मुश्किलबरोबर केलेली मस्ती मी खूप आवडून आठवते. आणि विना पेडणेकर आम्हा तिघांना राखी बांधायची. बाकीच्या वर्षानंतर भेटतोय. आता आपला नाव अनिलमुळे अनिलने प्रत्येकाला कॉन्टॅक्ट केला. प्रत्येक जण येण्याचा प्रयत्न केला पण ही संख्या वाढली पाहिजे. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट आपण दर वर्षात एकदा तरी भेटावं अशी अपेक्षा. बरोबर. तीन ते 4 दिवस झाले ते शाळा चालू करून गणिताचं पुस्तक येतं आणि मॅडमने मला बोलवून असं धरून असं मागलेलं ना ते अजून निशाण आहे. मी मुलांना दाखवते असं होतं. आणि मी मागेच बसायची नेहमी. प्रत्येक विषयामध्ये मला मार्क मिळायचं, निशाण असायचं. आणि मी आता सध्या दिलेला राहते. माझी मुलगी लागली. मी 10वी ब मध्ये होतो. 9वी 10वी मध्ये गेलो. प्रमोशन झालं. देशपांडेचं वाक्य आहे की मला शाळेत शिकवण्याची मार्गच करतो ते माझ्याविषयी झालं. आणि वर्गातले पण मित्र आहे, वर्गातले पण आहे. त्यांची पण इच्छा होती काही जणांची. समावेली रिझन मी ॲज अ सर्व्हिस इंजिनियर आहे, इलेक्ट्रिकल इंजिनियर. माझं शिक्षण 10वी ते झालं. 12वी झाल्यानंतर मी डिप्लोमा केला. माझं 12वी मल्टीपर्पज टेक्निकल ज्युनियर कॉलेज झालं. त्याच्यानंतर मग डिप्लोमा भांडुपला नवजीवन पॉलिटेक्निकमध्ये झालं. 12वी केल्यानंतर मी फेल झालेलो. म्हणजे डिप्लोमामध्ये 80 लागलेली. 80 म्हणजे मला वाटलं फेल म्हणजे 80 म्हणजे फेलच आहे. पण तसं काय नसतं. आला होतं की म्हणजे तुम्ही पुढे जाऊ शकता. मग नंतर मग मी परत व्हेरिफिकेशनला फॉर्म दिलेला त्यावेळेस. तर मी MSBTमध्ये म्हणजे पास झालो. मला वाटत पण नव्हतं मी पास होतो. शासन आणि कल्पनाचा मला पहिल्यांदा फोन आला. म्हणजे जेव्हा ग्रुप बनवला त्यानंतर मला वाटलेलं कोणतरी मला फोन करणार. आणि शेवटी तिने केलेला. तिने NI3 बघितलेलं. NI3 म्हणजे काय नीती. काय कॉन्फिडन्स नाही खरं. मला पण बरं वाटलं तिने फोन केला तेव्हा. शाळेत कधी बोलायचो नाही आम्ही. आणि म्हणजे आम्ही ना परीक्षेला तो नितीन आरोटे म्हणजे मुलांमध्ये पहिले असायचं आणि मी मुलींमध्ये लास्ट असायची. असं फिलिंग असं सगळं व्हायचं. तेवढंच बोलायचं. पण मी याला खूप म्हणजे मी शोधायची फेसबुकवर कोण भेटतंय का वगैरे. की ज्या शेवटच्या दिवशी सगळे जे गायब झाले बेसिकली तो दिवस मला अजून आठवतो. म्हणजे रिझल्ट घेतला आणि त्या मधल्या गल्लीमधून बरेच जण गायब. ती काय कोणाला आठवणार नाही ती गोष्ट. नाही आठवतंय खरोखर. म्हणजे मी पण आहे ना मला अजून आठवतंय. म्हणजे नंतर पण भेटलंच नाही ना. नंतर पण भेटलंच नाही मला. तर तो माहिती पण नव्हतं की असं भेटलं. आणि खरोखर हे असं आहे.
अटॅचमेंट त्यावेळेस मला समजलं की तर अशा प्रकारे हा दुसरा भाग आम्ही इथे थांबवतोय. मंडळी, या पुढील भाग सुद्धा लवकरच अपलोड केले जातील. शिवनेर विद्या मंदिर 10वी ब बॅच 2001 यांचा हा गेट टुगेदरचा कार्यक्रम सर्वांनी पाहावा आणि आपापल्या शाळेतील मित्रमैत्रिणींसोबत एकत्र येऊन दरवर्षी असे कार्यक्रम करावेत ही प्रांजळ अपेक्षा. तर हा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा. माझं चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहायला विसरू नका क्लासिक कलाकारी मनोरंजनाची मुक्त उधळण. धन्यवाद.